गया था ये अधिवेशन में उत्तर देते वक्त सरकार के ही एक मंत्री ने निर्णय लिया था कि ये जो सब कबूतर खाना बंद होनी चाहिए, वहाँ पे थोड़ी चर्चा होनी चाहिए थी। अगर इमीडिएटली एक आध विषय आप बंद करते हो तो कबूतरों को जो आदत लगी है, आज तक जो 100-200 सालों से आदत लगी यहाँ पे आके खाना खाने की, या लोग यहाँ पे दान करते हैं, और ये परंपरा जो बहुत सालों से चालू है, अचानक जब बंद की जाती है तब जो कबूतर होते हैं, जो पशु होते हैं, वो कंफ्यूज हो जाते हैं। उनको खाना कहाँ पे नहीं मिलता तो वहाँ पे वो मरते हैं। वो मरने वाले पशु को देखने के बाद, तड़पने वाले पशु को देखने के बाद, यहाँ पे अगर आप देखो तो जैन समाज और हिंदू समाज बहुत बड़े संख्या से यहाँ पे आया था। अभी यहाँ पे एक मंत्री आए थे, उन्होंने कहा बाहर के लोग थे। अभी ये मंदिर के जो लोग हैं, कल मुख्यमंत्री साहब के साथ बैठे थे, तो क्या चर्चा हुई ये मंदिर वाले लोगों को मालूम है। लेकिन ये जो जैन समाज, लेकिन बाकी शहरों के जो अदर एरियाज है, वहाँ पे रहने वाला जैन समाज यहाँ पे आता है, आंदोलन करता है, और मंत्री बोलते हैं ये बाहर वाले लोग थे। ये क्या पाकिस्तान से तो नहीं आए थे, ये यहाँ के जैन समाज के लोग, लेकिन सिटी के दूसरे एरिया से आए होंगे। तो उनको आप परका या पराया ऐसे क्यों समझा, ऐसे स्टेटमेंट क्यों दिया? दूसरा, सरकार ने ये पहले निर्णय लिया था, अभी सरकार के ही नेता बोल रहे कि नहीं नहीं ये तो कुछ हम इसमें से मार्ग निकालेंगे। अभी कोर्ट का विषय क्या था, जो महानगर पालिका ने निर्णय लिया था या सरकार ने दिया था, उसको उन्होंने प्रोटेक्ट इसलिए किया कि जो इन्फॉर्मेशन कोर्ट में वहाँ पे दी गई थी वो इनकम्प्लीट थी। अगर कंप्लीट इन्फॉर्मेशन वहाँ पे दी, जैसे कि यहाँ के जो लोग हैं उनके पास कंप्लीट इन्फॉर्मेशन है, नायर हॉस्पिटल का रिपोर्ट है, केएम हॉस्पिटल का रिपोर्ट है कि इस एरिया में ये जो पशु है उनके कारण यहाँ पे डिजीज वहाँ पे नहीं स्प्रेड हुआ। ये पुरावा है, ये प्रूफ है उनके पास। ये अगर दिया होता तो वो जीत जाते थे। अभी कोर्ट को भी हम विनती करते हैं, कोर्ट के खिलाफ कोई भी नहीं है, निर्णय के खिलाफ नहीं है, लेकिन लोग भावनिक हो यहाँ पे हुए थे, तो कोर्ट ने इस चीज़ को थोड़ा सा दुर्लक्ष्य करना चाहिए। सरकार ने इसमें इंटरफेयर करके ये केस सरकार के माध्यम से लड़नी चाहिए। देखो, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट अगर टेक्निकली आप देखो तो बराबर है, लेकिन अगर आप यहाँ का जो समाज है, खास करके जैन समाज, जिन्होंने घर में अगर खाना नहीं हो तो भी चलेगा, लेकिन ये जो पशु है, परंपरा के हिसाब से पशु को खाना देना बहुत इंपॉर्टेंट, ये परंपरा है। अगर जिस पशु को उन्होंने आज तक अपने बच्चों की तरह संभाला, वो उन्हीं के आंखों के सामने मर रहे, तड़प रहे, वो देखने के बाद लोग भावनिक होते हैं। वो भावनिक हुए, उन्होंने आंदोलन किया, खत्म। तो उनका कोई भी वहाँ पे कोर्ट का जो निर्णय था उसके खिलाफ जाना, ऐसा कोई भी भावना नहीं थी। मैं सरकार को विनती करता हूँ कि कोर्ट के यहाँ पे नायर का रिपोर्ट है और उसी के साथ जो केएम का रिपोर्ट है, मेडिकल रिपोर्ट है, वो वहाँ पे सबमिट करे, और इन लोगों के तरफ से कोर्ट में अगर सरकार लढेगी तो विजय डेफिनेटली हो सकता है। आता एका हत्तीसाठी तिथं जैन समाज तर पुढे येतोच, पण जैन समाजाला हिंदू परंपरेप्रमाणे, भारतीय परंपरेप्रमाणे इतर समाजांनी सुद्धा पाठिंबा दिला। त्यांचं मत एवढंच होतं की हे अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे, ती तशीच राहिली पाहिजे। त्यामुळे तिथं सगळे समाजाची लोक त्या जैन समाजाबरोबर राहिले, आणि तिथं एक जन आंदोलन ज्याच्यात 1-1.5 लाख लोक एकत्रित आले होते, आपण सर्वांनी बघितले। इथं सुद्धा फक्त जैन समाज या लोकांच्या बाजूने आणि पशुच्या बाजूने आला असं नाही, तर अनेक हिंदू समाजाचे विविध घटकचे लोक इथे येऊन या लोकांना आणि पशूंना तिथं समर्थन केलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। कितीही कुणी काय बोललं तरी काय मुद्दामून इथं एखादी गोष्ट झाली असं समजून चालणार नाही। जे काय झालंय ते भावनेच्या भरात लोकांकडनं झालंय, त्यामुळे कोर्टाने सुद्धा ही गोष्ट समजून घ्यावी, आणि हा पशु हा जगला पाहिजे आणि परंपरा टिकली पाहिजे। त्या अनुषंगाने आपल्याला काय करता येईल याचा विचार नक्कीच सरकारकडनं केला गेला पाहिजे असं आम्हाला वाटतं। कसं आहे माहिती, मन एकाने मारल्यासारखं करावं, एकाने रंगल्यासारखं करावं, तशी सरकारची सध्याची परिस्थिती। काही बीजेपीचे आमदार, कदाचित वाघ मॅडम होत्या, त्याच्याच बरोबर अजून एक आमदार होते, कायंदे हे मनीषा कायंदे हे एकनाथ शिंदे साहेबांच्या आमदार तिथं होत्या, त्यांनी मुद्दे मांडले, आणि त्याच्यात आपल्या चित्रा वाघ मॅडमने थोडासा भावनिक मुद्दा केला। आम्हाला काय भावनेच्या भरात नाही, तर त्यांच्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला रोग होऊ शकला असेल, त्याला वेगवेगळी कारणं असून आम्हाला काही खोलात जायचं नाही। पण जेव्हा उदय सामंत साहेबांनी निर्णय घेतला, त्यांनी थोडा विचार करायला पाहिजे होता की लगेच बंद करतो असं बोलण्यापेक्षा त्यांनी असं सांगायला पाहिजे होतं की आम्ही बंद करतो, पण तिथं असणाऱ्या पशुला जी काही सवय अनेक शेकडो वर्षांपासून लागलेली आहे तिथे येऊन खाण्याची, ते जर अचानक बंद केलं तर पशु कन्फ्यूज होतील, कुठं जायचं हे कळणार नाही, आणि त्यात कदाचित पशुचा मृत्यू होऊ शकतो। त्यामुळे फेज वाईज
एक कुठेतरी दुसरीकडे पर्याय व्यवस्था करत हे फेज वाईज बंद केलं असतं तर कदाचित इथं असणाऱ्या जैन समाज आणि हिंदू समाजाची भावना सुद्धा कुठेतरी ती समजून घेण्याची असली असते, पण अचानक फुल स्टॉप केल्यामुळे सगळंच बिघडलं आणि पशु मरायला लागले आणि ते मेलेले आणि तडपणारे पशु बघितल्यानंतर लोक भावनिक झाले आणि इथं त्यांनी आंदोलन केलं. बेस्ट प्रशासनाच्या कोणाचे? दुहेरी भूमिका नाही वाटत, कारण निर्णय हाच घेतलेला आहे, महायुतीनेच घेतलेला आहे आणि दुसरीकडे महायुतीचेच नेते म्हणतात की पुन्हा विचार करणं. भाजपचं कसं आहे माहिती आहे का, त्यांनी एखादा निर्णय घेतल्यानंतर अंगलटी आला तर लगेच ते कुठेतरी झटकवण्याचा प्रयत्न नाही तर दुटप्पी भूमिका घेण्याचा प्रयत्न तिथं करतात. हे अनेक वेळा झालेलं आहे, या विषयापर्यंत झालेलं आहे. दुटप्पी भूमिका आहे. आधीच हा निर्णय घेत असताना जरा विचार करून घ्यायला पाहिजे होते. अनेक जैन समाजाचे आमदार हे भाजप बरोबर आहेत, त्यांनी तिथं मुद्दा बोलायला पाहिजे होता. तिथं असणाऱ्या जैन समाजाचे जे कोणी लोकप्रतिनिधी आहे, आमदार भाजपचे, त्यांनी हे सांगायला पाहिजे होतं, अरे आम्हाला परंपरा माहिती आहे, परंपरा माहिती असल्यामुळे पशूंचं काय होणार याचा विचार केला पाहिजे. आणि हे ठणकावून जेव्हा जर उदय सामंतांना तिथं असणाऱ्या सत्तेतल्या काही आमदारांनी सांगितलं असतं तर उदय सामंत ते ऐकू शकले असते, पण कुणी न बोलता रितसर ठोकून हा निर्णय इथं घेतला. इथं मात्र येऊन तुम्ही म्हणताय की बाहेरचे लोक होते, अरे बाहेरचे म्हणजे कुठल्या दुसऱ्या देशातून आले नव्हते, इथलेच समाज बांधव होते, आपलीच लोक आहेत. पशूंच्या बाजूने परंपरेच्या बाजूने लढत असतील तर तुम्ही त्यांना बाहेरचे आहेत असं बोलून त्यांना परके बनवत आहेत. म्हणजे फक्त या मंदिराचा जैन समाज हा तुमचा समाज आणि जो इतर भागातून मुंबईतून आलेला जैन समाज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तो परका समाज असं आपण म्हणत आहात का, हे कुठेतरी लोढा साहेबांनी स्पष्टपणे लोकांना सांगावं. बेस्ट महाव्यवस्थापक अनेक दिवसांपासून खाली होतं, ते त्याची नियुक्ती जी आहे ती आज करण्यात आली, परंतु असा गोंधळ झालाय, मुख्यमंत्र्यांनी एका अधिकाऱ्याचे आदेश काढलेत आणि सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने दुसऱ्या अधिकाऱ्याचे आदेश, एकाच दिवशी 2 GR निघालेले आहेत. नाही, कदाचित मंत्री महोदयांनी वेगळा आदेश काढला असेल, कारण सामाजिक प्रशासन मुख्यमंत्र्याच्या अंतर्गतच येतं. आणि जर सामाजिक प्रशासनाने वेगळा आणि मुख्यमंत्र्यांनी वेगळा काढला असेल तर या सरकारमध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे अधिकाऱ्यांची मनमानी एका बाजूला सुरू आहे, मंत्र्यांचं काय चाललंय मंत्र्यांना तिथं माहित नाही. मुख्यमंत्री हे राजकीय दृष्टिकोनातून कुठेतरी बिझी आहेत. आता कल्याणमध्ये सुद्धा तिथं असणारे काही लोक आंदोलन करत आहेत एका कॉन्ट्रॅक्टर आहेत, एका बिल्डरच्या विरोधात. सरळ सरळ लोकांच्या बाजूली भूमिका घेणं हे महत्वाचं होतं. मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिले की लगेचच्या लगेच त्या बिल्डरवर कारवाई करा, पण ते बिल्डर आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातला एका व्यक्तीचा फार जवळचा, त्यामुळे तिथले पोलीस काय कारवाई करेना. मुख्यमंत्री कोण तर होम मिनिस्टर, त्यांनी आदेश देऊन सुद्धा जो तिथं ठाण्यामध्ये त्या कल्याणमध्ये आदेश ऐकला जात नसेल तर याच्यावरनं एवढंच कळतं की सामान्य लोकांचं सोडा, जे आपले होम मिनिस्टर आहेत त्यांचं सुद्धा पोलीस प्रशासन दुर्दैवाने ऐकत नाही गरिबाच्या बाजूने. सर, हिंदी में जानना चाहोगे आज हे जे मंदिर आहे ते अतिशय पवित्र असं मंदिर आहे. 150-200 वर्षापासून हे मंदिर इथं आहे आणि मंदिराची जर इतिहास आपण बघितला, जर इथे असणारे जे परमपूज्य जे देवत आहेत त्यांचा इतिहास बघितला, त्या इतिहासामध्ये कबूतर म्हणजे पशु याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे. इथं असणारी लोक सर्व समाजाची, फक्त जैन समाजाचे इथं लोक येतात असं नाही, हिंदू समाज असू द्या, मुस्लिम समाज सुद्धा अनेक मोठ्या संख्येने इथं येऊन इथं असणाऱ्या पशुला एक अन्नदान तिथं करतात. कोर्टाने जो निर्णय घेतला त्या कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात इथं कुणीही नाही. फक्त हे जे पशु आहे ते मेलं नाही पाहिजे. इथं जर बघितलं तर इथे असणारे जे धार्मिक लोक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, महिला, त्यांनी इथं जे आजारी असणारे पशु आहेत त्यांना एकत्रित केले, मरू नये म्हणून ते प्रयत्न तिथं करत आहेत. आणि जे मेलेत पशु त्यांचं सुद्धा विधिवत जे काही गोष्टी कराव्या लागतात त्या ठिकाणी तिथं केलेल्या आहेत. लोकांची भावना एवढीच आहे, पशु फक्त इथं मेलं नाही पाहिजे. याच्यात काल मंत्री महोदयांबरोबर त्यांची बैठक झालेली आहे. हा जो गडबडीने महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय अधिवेशनामध्ये जेव्हा मुद्दा हा काही सत्तेतल्या आमदारांनी मांडला, त्याला उत्तर देत असताना उदय सामंत साहेबांनी इमिडिएटली तिथल्या तिथं निर्णय देऊन टाकला, हे बंद करून टाकतो आम्ही. अरे पण बंद करत असताना जरा डोकं वापरायला पाहिजे होतं. कशा पद्धतीने बंद केलं बाहेर, कसं झाकलं बाहेर, पशुचं काय होणार आहे. आणि कोर्टात जो निर्णय गेला तिथं कुठंतरी यांची भूमिका, कोर्ट पण संवेदनशील आहे, त्यांना सुद्धा हे सगळे विषय माहिती आहेत, पण कागदाला कागद जे लावले गेले त्याच्यात जर आपण बघितलं तर त्या बेसिसवर कोर्टाने निर्णय दिलेला आहे. कोर्टाला सुद्धा विनंती करतो, जेव्हा सरकार यांच्या बाजूने, लोकांच्या बाजूने जेव्हा कोर्टात जाईल तेव्हा संवेदनशील दृष्टिकोनातून कोर्ट विचार करेल असा आम्हाला विश्वास इथं वाटतो. आणि त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर इथं असणाऱ्या लोकांची भावना ही या पशुच्या बाजूली आहे.
त्यामुळे इथं कुणीही याच्यात वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलेलं नाही. सामाजिक दृष्टिकोनातून हा विषय संपावा अशी विनंती हे सर्व लोक त्या ठिकाणी करत आहेत. त्यांच्याच नेत्यांनी मागणी केली होती, मनीषा गायंदे असतील किंवा चित्रा वाघ असतील, त्यांनीच मागणी केली होती कायमस्वरूपी हे कबूतरखाने बंद करावेत. उदय सामंतांनी यांनी बंद करण्याचे आदेश दिले होते. हेच मी म्हणतोय की तिथं घाई गडबडीने तिथं निर्णय घेतला, पण आज इथे असणाऱ्या समाज बांधवांशी बोलल्यानंतर नायर हॉस्पिटलचा रिपोर्ट त्यांच्याकडे आलेला आहे. त्याच्यात केईएम हॉस्पिटलचा सुद्धा रिपोर्ट आलेला आहे की इथे असणारे हे जे कबूतरखाना आहे या परिसरामध्ये या पशुमुळे कुणालाही किती रोग झाला आहे याचा एक अंदाज काढला आणि त्याच्यात जो रिपोर्ट आला आहे तो तसं बघितलं तर नकारात्मक आला आहे. कोणाच्या बाजूली आला आहे तर कबुतरांमुळे इथं रोगराई वाढली असं नाही, असं तिथं असणाऱ्या सर्व हॉस्पिटलनी तो निकाल दिला आहे. तो तसं बघितलं तर या समाज बांधवांच्या बाजूली सकारात्मक आहे. मग कोर्टात हे पेपर जेव्हा जातील तेव्हा न्याय मिळेलच, पण ह्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला कोर्टात जाण्यापेक्षा सरकारने सुद्धा याच्यामध्ये इंटरफिअर केलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. पण सर, कायदा हातात घेणं कितपत योग्य आहे? कारण का ज्या पद्धतीने इथे आंदोलन केलं गेलं, जवळपास तासभर रस्ता अडवला गेला. आता जेव्हा एखादी भूमिका, आता इथं असणारे जे समाज बांधव आहेत त्यांचं मत आहे की कुठल्याही पशुला हानी नाही झाली पाहिजे, मनुष्याला हानी नाही झाली पाहिजे, पशुला हानी नाही झाली पाहिजे. पण तुम्ही समजून घ्या, त्यांच्याकडे जर व्हिडिओज गेले की कबूतर मेलेत, मरतायत, तडपतायत, ते हे बघून लोक भावनिक झाले आणि लोकल अख्ख्या मुंबईमधून इथं येऊन भावनिक दृष्टिकोनातून त्यांनी आंदोलन केलं. तुम्ही म्हणता ते योग्य आहे की अशा पद्धतीने तुम्ही कोर्टाच्या विरोधात आंदोलन करू शकत नाही, पण भावनेला पण कुठं ना कुठेतरी किंमत दिली गेली पाहिजे. आणि सरकारकडनं सुद्धा मला विनंती करायची, शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, नाहीतर असे काही धार्मिक विषय असतात त्यात जेव्हा आंदोलन केलं जातं तेव्हा भावनिक बाजूसुद्धा समजून घेतली पाहिजे. कोणावरही कारवाई होऊ नये, न इथं न इतर आंदोलनामध्ये, अशी भूमिका आणि विनंती या सरकारला आम्ही सर्वजण करतो. त्यामुळे लवकरात लवकर कोर्टामध्ये जाण्याची जरूरत आहे. नायर रिपोर्ट आणि केईएमचा जो रिपोर्ट आहे तो तिथं सबमिट केला तर कोर्ट सुद्धा संवेदनशील दृष्टिकोनातून निर्णय देईल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. इथं आल्यानंतर कुठल्या तरी मंत्र्यांनी अशी भूमिका मांडली की बाहेरून लोक आले असतील. एक समजून घ्या की इथं असणारे लोक कदाचित काल मुख्यमंत्री साहेबांना भेटायला गेले, त्यानंतर त्या इथं असणाऱ्या देवस्थानाच्या लोकांबरोबर त्यांची चर्चा झाली. पण असे 52 कबूतरखाने आहेत या मुंबईमध्ये आणि कदाचित काल परवा असा निर्णय समाज बांधवांचा, हिंदू संघटनेचा तिथं झाला होता की आपल्याला एकत्रित रस्त्यावर यावं लागेल. पण काल निर्णय चर्चा झाल्यानंतर आंदोलन आपण केलं नाही पाहिजे, नाहीतर झालं नाही पाहिजे या दृष्टिकोनाचा काल निर्णय घेतला गेला. पण जे रिपोर्ट, नाहीतर आधी जो संदेश गेला होता की आपल्याला एकत्रित यावं लागेल या पशूंच्या वतीने, त्यामुळे कदाचित या मंदिराची लोक इथं नसले तरी इथं या मुंबईमध्ये राहणारे जो जैन समाज आहे, हिंदू समाज आहे, तो माणुसकीच्या नात्याने पशुच्या बाजूली इथं एकत्रित आंदोलनाला आले. त्यामुळे बाहेरून आले म्हणजे काय पाकिस्तानातून तर नाही आले ना, इथलीच लोक आहेत. त्यामुळे राजकीय ह्याला वळण न देता आम्ही सुद्धा राजकीय वळण इथं देत नाही. आमचं फक्त म्हणणं आहे, भावना समजून घ्या, सरकारकडनं इंटरफिअर करा आणि कोर्टात या लोकांची बाजू मांडा पशूंच्या बाजूली. आणि कोल्हापुरात सुद्धा आमची हीच भूमिका आहे. गजलक्ष्मी जी आहे, जे हत्ती आहे, त्यांच्या बाजूली सुद्धा भूमिका मांडत असताना बलाढ्य शक्तीच्या विरोधात तिथली लोक कोर्टात लढत आहेत. त्यामुळे सरकारने त्याच्यात जर इंटरफिअर केला आणि त्या परिवाराला सुद्धा, मोठ्या परिवाराला विनंती केली, तेही परिवार समजून घेईल. इंटरफिअर करणं सरकारचं फार महत्त्वाचं आहे. राजकीय भूमिका घेण्यापेक्षा काहीतरी करा एवढीच विनंती सरकारला आम्ही करतो. कबुतराचा विषय आला असा